SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेबाबत एबीपी माझानं उपस्थित केलेल्या प्रश्नांची निवडणूक यंत्रणेनं गंभीर दखल घेतल्याचं चित्र दिसतंय। राजकीय पक्षांच्या कार्यालयांमधून BLOंकडून SIRची प्रक्रिया राबवली जात असल्याचं एबीपी माझानं उघड केल्यानंतर आता निवडणूक आयोगानं स्पष्ट निर्देश जारी केले। कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात BLOंचे कॅम्प भरता येणार नाहीत असं आयोगानं स्पष्ट केलं आणि त्यानंतर राज्यभरात चित्र कसं बदललं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। मतदारसंघ फेर आढावा म्हणजेच SIRचा मुद्दा अलीकडेच पश्चिम बंगालात झालेल्या निवडणुकीत जोरदार गाजला। या SIRनेच भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिल्याचा आरोप सुद्धा झाला। आता या आरोपांची राळ विरत नाही तोच महाराष्ट्रात हे SIR सुरू झालंय। हे SIR कसं करावं याबाबत आयोगाचे निर्देश स्पष्ट आहेत, पण राजकीय पक्षांनी स्वतःच्या कार्यालयातच हे SIRचं बूथ बसवलेलं होतं। आता अशा प्रकारे राजकीय पक्ष स्वतःच्या कार्यालयातून SIR मोहीम राबवत असल्याचं दिसलंय। एबीपी माझानं काल हा विषय लावून धरला। या विषयाची गंभीर दखल घेत थेट केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। BLA राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतो, परंतु BLO जो आहे बूथ लेवल ऑफिसर जो आहे, जो शिक्षक असू शकतो, तो इतर विभागाचे कर्मचारी असू शकतो, त्याला स्पेसिफिकली आपण सांगितलंय की आपण डिजिटायझेशन वगैरे करताना आपण पोलिंग बूथवर बसावा। या आपले जो कार्यालय जो आपले डिजिटायझेशन सेंटर्स आपण स्थापन करून दिले, जसे तहसील कार्यालयामध्ये एक डिजिटायझेशन सेंटर्स असतो, त्या ठिकाणी बसूनच काम करावा आणि मतदारांशी संपर्क करण्यासाठी घर टू घर भेट द्यावा। आपल्याला माहिती आहे की मी पण काय BLO सोबत प्रत्येक मतदारसंघामध्ये, नाशिक जिल्ह्याचे प्रत्येक मतदारसंघामध्ये मी पण BLO सोबत हाऊस व्हिजिट्स केलेला आहे, घर टू घर व्हिजिट पण केलेला आहे। मतदारांना त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करायचे, फॉर्म भरून देण्यामध्ये पण BLOनी मदत करावा। केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तशाच सूचना दिल्या। या सूचनेचं राजकीय पक्षांकडून पालन कसं होतंय ते पाहावं लागेल। SIR मोहीम करत असताना प्रत्येक BLO यांनी मतदाराच्या घर टू घर जाऊन ही मोहीम राबवावी असा निवडणूक आयोगाने जो नियम घालून दिलेला आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये प्रत्येक BLO हे स्वतः त्या ठिकाणी घर टू घर जाऊन या सगळ्या मतदारांची माहिती त्या ठिकाणी मागवत आहे। त्यांचं नाव नेमकं कोणत्या मतदार यादीत आहे आणि एकूण तो मतदार नेमका कुठला आहे, त्यांचे 2 ठिकाणी नाव आहेत का किंवा इतर काही त्रुटी आहेत का याची संपूर्ण माहिती ते BLO हे त्या माध्यमातून खरं तर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही BLO माझ्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। तर घर टू घर आपण जात आहे, कसा प्रतिसाद खरं तर मतदारांचा मिळतोय? प्रतिसाद आहे सर, अनंत अडचणी आहेत। इथं नाव शोधणे, नेटवर्कचा प्रॉब्लेम येणे, या सगळ्या गोष्टींमध्ये वाट काढत आपल्याला ते सगळं काम करावं लागतं। राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्यालयात SIR थाटल्याचं पुण्यात देखील समोर आलं होतं। तिथे निवडणूक आयोगाचे BLO हे भाजपच्या कार्यालयात बसून SIRचं काम करताना दिसले। तिथे आज काय परिस्थिती होती तुम्हीच पहा। मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली SIR मोहीम ही राजकीय पक्षांच्या कार्यालयातून राबवली जात असल्याचं एबीपी माझानी समोर आणलं होतं। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि 14 मार्गदर्शक सूचना जारी केल्यात, ज्या आधारे राजकीय पक्षांच्या कार्यालयातून ही मोहीम राबवण्यास प्रतिबंध करण्यात आलाय। शनिवारी आम्ही पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील या भाजपच्या नगरसेविका असलेल्या ज्योती गोसावी यांच्या कार्यालयामध्ये आलो होतो आणि इथे आपल्याला त्यावेळी मोठ्या प्रमाणात BLO दिसले होते। टेबल खुर्च्या मांडून BLO कडून या ठिकाणी SIR मोहीम राबवली जात होती। लोकांची देखील मोठी गर्दी होती। मात्र एबीपी माझानी हा सगळा प्रकार समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही BLO मोहीम जी राबवली जात होती ती स्थगित करण्यात आली आहे, रद्द करण्यात आली आहे, मागे घेण्यात आली आहे आणि त्यामुळे इथून पुढे तरी हे BLO राजकीय पक्षांच्या कार्यालयात ही मोहीम राबवणार नाहीत ही अपेक्षा। हीच स्थिती छत्रपती संभाजीनगरातही होती। तिथे तर अनेक नगरसेवकांनी त्यांच्या कार्यालयात ही मोहीम सुरू केली। एबीपी माझाच्या वृत्तानंतर त्या ठिकाणीही जिल्हाधिकाऱ्यांनी कडक सूचना दिल्या। आता आज तिथली परिस्थिती काय आहे यावरही एक नजर टाकूया।
मी त्याच ठिकाणी उभा आहे जे MIM पक्षाच्या एका नगरसेवकाचं कार्यालय आहे, जिथं SIRचे कॅम्प लावून आणि BLO बसून फॉर्म भरले जात होते. की ज्या ठिकाणी इथे BLO बसलेले होते, आत्ता तुम्हाला ह्या खुर्च्या पाहायला मिळतात त्या ठिकाणी, मात्र आत्ता ते दिसत नाही आहेत. आणि त्यामुळे अपेक्षा करूयात की BLO घरोघरी जातील आणि लोकांकडून फॉर्म भरून घेऊन निवडणुकीसाठी जी मतदानाची प्रक्रिया आहे ते पार पडतील अशी आपण अपेक्षा करूयात. मात्र माझाच्या बातमीनंतर पक्षाच्या कार्यालयात जे SIRचे कॅम्प लावलेले होते किंवा तिथेच बसून BLO काम करत होते, ते या ठिकाणी आज बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बनावट मतदार शोधणं, एकापेक्षा अधिक ठिकाणी असलेली नावं मतदार यादीतून वगळणं, अशा उदात्त हेतूनं निवडणूक आयोगानं ही मोहीम सुरू केली आहे. पण प्रत्येक ठिकाणी स्वतःची पोळी भाजून घेण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. मात्र त्यांच्या नीतीचा ABP माझानं एक प्रकारे पर्दाफाश केला. त्यानंतर सध्या तरी राजकीय पक्षांनी त्यांचे हे असे उद्योग बंद केले. नियम डावलून होणाऱ्या राजकीय पक्षांच्या या कामांवर निवडणूक आयोगाचा चाप असाच कायम असावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.